मामाची पोरगी पडली आणि चिखलाने उभी भरली कारण मामाच्या पोरगीच्या गावी गेलो होतो का. मोठ्यान हसलो भाऊ, मोठ्यान मारलं माझे. तर मित्रांनो कसे आहात, मस्त आणि मजेत ना. तर चला सुरू करूया या व्हिडिओला, ज्याचे नाव आहेत पावसाळ्यातले लग्न. पावसाळ्याच्या लग्न मधला म्हणजे मोठा भयंकर तुफान न ते गरा न ते वारातून. आणि त्या दिवशी जो आहे लग्न राहिला आणि त्या दिवशी पाणी आला तर मग टेंटवाल्याचे कसा हाल होते भाऊ, भयंकर हाल होते. ज्याच्याकडे पाहू शकता टेंट खोलून राहिले ना टेंट फोडून राहिला भाऊ. एखाद्या लग्नाला तुम्ही गेल्या आणि जोरदार पाऊस आला तर भाऊ त्या पावसात तुम्ही जेवण कराल का. अरे भाऊ त्या पावसात तर तुम्ही एवढे पंग तुटून पडाली भाऊ. पण आपण थांबलो नाही भाऊ, खावाच्या पहिले मग जेवायच्या नाहीतरी जेवायच्या नाहीतरी ओला व्हायचे हो. तर जेवण करा पहिले. जैसा कि आप देख सकते हैं पिछले करीब 4 घंटों से बारिश हो रही है और बिजली चमक रही है, बादल गरज रहे हैं। उसके अलावा सब कुछ पूरी तरह से भीग चुका है। ये माहौल आपकी हिम्मत और आपके जोश को हरा सकता है। जैसा कि आप देख सकते हैं पिछले करीब 4 अन जर मित्रांनो तुफान जर भयंकर झाला तर भाऊ त्या टेंट वाले म्हणजे जे आहेत डेकोरेशन वाल्याचा भलतेच हाल होतात भाऊ. जसे का पाहू शकता मुलं जे आहेत भर तुफानामध्ये जे आहेत आपला टेंट काढायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे या तुफानात फाटफूट झाला तर भाऊ सत्यानाश आणि बोध यांच्यावर खर्च बसतो भाऊ, यांची साऊंड सर्व्हिसवर भाऊ. मोठा खतरनाक सिस्टीम राहते भाऊ. त्या रिस्की सिस्टीम मधून हे टेंट वाले भयानक परिस्थितीत जे आहे टेंट काढत असतात. तर मित्रांनो कसं होता, तर जर एखाद्या नोकरीवाल्याचा जो आहे लग्न असला आणि भाऊ असा फुल एन्जॉयमेंट असा सिस्टीम डेकोरेशन राहिला तर त्या डेकोरेशन म्हणजे असा भयंकर जर तुफान आला तर भाऊ अरे 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 या टेंटवाल्याचे एवढे हालत होतात भाऊ, एवढे हाल होतात. टेंट डंडे धरून धरून ठेवतील पण तो माणसं उचलू उचलू फेकायची आहे. तुफान आलाय भाऊ, याचा सामना मोठा भयंकर असते भाऊ, मोठा भयंकर. एखाद्या लग्नात म्हणजे मस्त पैकी फुल जेवण करायला गेल्या, मस्त ताट काढल्या ना मस्त जेवायला गेल्या ना भाऊ, त्याच वेळेस एवढा जोरदार पाणी आला तर मग कसे कराल भाऊ. तुम्हाला जेवढी छत्री नाही त्या पंडाल मधून जे आहे पाणी ठिपक ठिपक ठिपकते तर भाऊ कसा कराल मग, कशी राहाल. अभि यार पुढच्या धरांना मस्त आपल्या डोक्यावर पांघराल बस, मग पाणीच नाही लागे. वा काय जुगाल लावले यार लोकांनी, एक नंबर. वा अरे यार मस्त नवरदेवाला नाचत तुझ्या डीजे मध्ये मस्त पैकी. अरे साला त्याच वेळेस म्हणजे आहे भयंकर असा तुफान आला यार ना, साला मंडप पुरा उडवून फेकून दिला यार. तर आता लग्न नवरदेव कसा करल, उगामुगाच करेल या, आता उगामुगाच करेल. आता एवढा मोठा भयंकर तुफान आला तर कसा करूया. दुपारचा होता लगन, ते ह्या लग्नात होते जेवणवाडे. तर त्या जेवणवाडीले म्हणजे ते माले म्हणत होते का भाऊ फुक फुक. तर माले आले राग. जे हवा तुफान बोलवलो, जे हवा तुफान बोलवलो भाऊ, एवढ्या फुकलं हव्यानं का भाऊ पुरा भात खदरून गेला, शिजून गेला. अन भाऊ तो हवा धुवून बोलवलो का नाही तो पुरा सत्यानाश करून टाकलो, पुरा लग्नाचा पुरा सत्यानाश.
माझा होता दुपारी लग्न. त्या दुपारच्या लग्नात मी काय केलो, एवढा हवा तुफान आला, एवढा तुफान आला, तर त्या आपल्या वराड्या इथे म्हणलो की भाऊ तुम्ही दंडे धरून ठेवा, दंडे धरून ठेवा. तो मंडप नाही उडत. पण साला एवढा तुफान जोराचा आला भाऊ, भयंकर. तो माझा मंडप कोटी उडून गेला, साकोलीला आपटला का माहित नाही. चला पुरा लग्नच कॅन्सल करून टाकलो मी. सध्या पावसाचे सीझन चालू आहेत आणि आपल्या एकोडीमध्ये लग्न होता आणि या लग्नाच्या दिवशी जो आहे आपल्याला वरात निवास होती एखाद्या म्हणजे बिना जो आहे डांबरिंगच्या रस्त्यानं त्या रस्त्यानं घोड्यानं वरात निवास होती. पण भाऊ या खेड्यामध्ये जो आहे पूर्ण कच्चा रस्ता होता आणि एवढा जोरदार पाणी आला होता त्या दिवशी. आज जस्ट पाणी आला होता आणि त्या दिवशी वरात निवास होती भाऊ. एवढ्या चिखलातून वरात नेलं भाऊ. भाऊ मोठा त्रास आला. तुम्हाला आवडेल काय असं चिखलात जाणं लग्नाले? मजा येईल काय यार? मस्त नवीन कपडे घालून जाताना असा सत्यानाश होईल तर मग कसा? हट मी नाही जा लग्नाले. तुम्ही आता तुम्ही एक काम करा, पॅक करा पूर्ण पूर्ण आपला पिंडाल सगळा पॅक करा. कारण एवढा पाऊस आलाय भाऊ, एवढा तुफान आलाय. आपण येथे आपला डेकोरेशन काही खराब करू नये. चला चला रे गुंडारे, लवकर लवकर पुन्हा चला. चला भाऊ, कॅन्सल कॅन्सल चला. लग्न कॅन्सल.